नमस्कार. आज आपल्या आदरणीय अजित सरांचा वाढदिवस आहे. ग्रुपमध्ये बऱ्याच जणांनी मेसेज टाकले, त्यामुळे एक छोटंसं सॉन्ग त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित सर्वांच्या वतीने अजित सरांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहज स्वागत. आज निरूपणाचा 110वा भाग आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. जय श्रीराम. सगळ्यांकडून ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळाले त्या सगळ्यांचा अतिशय नम्रतेने स्वीकार करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. हीच एक आयुष्याची कमाई आहे की जिथे इतक्या संख्येने कोणी आपल्याला आशीर्वाद देत आहे, शुभेच्छा देत आहेत, तर भरून पावलो. जीवन सार्थकी लागलं असं म्हणता येईल. चला, तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या. नक्कीच. आशीर्वादी सोबतच. चला, आपण रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू. या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडू. तर आपण पाषाण आख्यायिका ऐकतोय. या पाषाण आख्यायिकामध्ये वसिष्ठ ऋषी हे त्यांना एक जो अनुभव आला तो श्रीरामांना सांगतायत. वसिष्ठ ऋषींच्या या अनुभवाप्रमाणे कधी काळी त्यांनी ध्यानधारणेचा, समाधीचा एक अभ्यास करण्यासाठी म्हणून आकाशात कुठेतरी स्थिर झाले आणि त्याच्यानंतर तिथे समाधीतून बाहेर आल्यावर एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. ती स्त्री वसिष्ठ ऋषींकडे चालली आणि तिने प्रार्थना केली की तिचं जे स्वतःचं ब्रह्मांड आहे, एक कुठेतरी शिला आहे आणि त्या शिलेच्या आतमध्ये तिचं ब्रह्मांड, आणि तिथे वसिष्ठ ऋषींनी यावं आणि तिला आणि तिच्या नवऱ्याला, सो कॉल्ड नवरा, त्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती तिने वसिष्ठ ऋषींकडे केली. त्या विनंतीप्रमाणे वसिष्ठ ऋषी तिच्या त्या ब्रह्मांडात गेले. तिचा पती, जो प्रत्यक्ष पती नव्हता, तो केवळ ब्रह्मदेव, आणि त्यांनी हिला निर्माण केलं होतं. तर जशी एखादी सृष्टी निर्माण केली जाते, आता आपल्याला या सृष्टी निर्मितीचं अनेक रहस्य ठाऊक आहेत. त्यामध्ये हा ब्रह्मदेव आणि त्याची वासना की ही काहीतरी सृष्टी असावी, ती जी वासना होती तीच ही स्त्री.
आणि तिने वसिष्ठ ऋषींना येऊन मार्गदर्शनाची विनंती करणं म्हणजे की आता तिलाही लक्षात आलं आहे की आपलं अस्तित्व संपणार आहे. तर या ब्रह्मदेवाला जेव्हा आपलं सृष्टी संपवायची आहे, आता आपला संकल्प काढून घ्यायचा, त्याने जेव्हा आपला संकल्प काढायला सुरुवात केली त्याबरोबर ही सृष्टीसुद्धा तिचं अस्तित्व राहण्यासाठी, कंटिन्यू होण्यासाठी असं काही कारण उरलं नव्हतं. आणि त्यामुळे सृष्टीमध्ये जसा प्रलय व्हायला लागला तसंच ही वासनासुद्धा नष्ट होते. ही जी स्त्री होती, ही जी कोणी विद्याधरी होती, तिचं सुद्धा अस्तित्व हे संपणार होतं. आणि म्हणून तिने वसिष्ठ ऋषींकडे येऊन मोक्षाचं ज्ञान देण्यासाठी विनंती केली होती. हा प्रलय व्हायला लागल्यानंतर तिथे काय काय उत्पात घडायला लागले, प्रलयाचा प्रकार कसा होता, कशा प्रकारे तिथे सगळे पंचमहाभूत यांनी आपलं आपलं स्थान सोडलं, त्याच्यानंतर तिथे 12 सूर्य आले, त्याच्यानंतर तिथे जलाच्या रूपाने जे काही सगळं एकार्णव जला म्हणतात असा एक सगळा समुद्र, सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली. आणि हे सगळं होत असताना जिथे ब्रह्मलोक आहे त्या ब्रह्मलोकामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि त्याचे सगळे देवगण हे तिथे होते, साधू ऋषी सगळे तिथे होते. आणि हळूहळू ते सुद्धा आपल्या स्थानावरून जसं आकाशात असं म्हणतात ढग विरून जातो त्याप्रमाणे ते विरून गेले. आणि त्यानंतर संपूर्ण सृष्टीचा हा नाश झाल्यासारखा दिसायला लागला. हे सगळे लोक त्या ब्रह्मत्वाला प्राप्त झाले. आणि या ठिकाणी ब्रह्मदेव स्वतः सर्व ऋषी मुनी यांच्यासह ते परब्रह्मात विलीन होऊन गेल्यानंतर आता तो ब्रह्मलोक सुद्धा नष्ट होण्याची वेळ आली. असं म्हणतात की या ब्रह्मांडामध्ये जे काही वेगवेगळे स्थान आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मलोक हा सगळ्यात शेवटचा. आणि तो नष्ट होणं म्हणजे मग सगळंच संपूर्ण सृष्टी ही नष्ट झाली. सगळं जे काही क्रिएशन होतं ते नष्ट होणार होतं. तिथे सगळेच ते 12 आदित्य ते सुद्धा नष्ट होऊन गेले. आणि अशा नंतर जे काही उरलं असेल तर तिथे जे फक्त पाणी होतं त्या पाण्याने ते ब्रह्मांडापर्यंत, त्या ब्रह्मलोकापर्यंत सुद्धा ते पाणी पुढे आलं. कारण आता तिथे ब्रह्मलोकातही काही उरलं नव्हतं. आणि संपूर्ण जगत अगदी ब्रह्मलोकांपर्यंत हे पाण्याने भरलं, जलाने भरून गेलं. आणि अशा ठिकाणी हे वसिष्ठ ऋषी या सगळ्या दृश्याकडे बघतायत. तोच त्यांच्या नजरेमध्ये आणखी एक विचित्र असं दृश्य पडलं. हे विचित्र दृश्य काय होतं तर त्यांनी बघितलं की एक अतिशय भयानक असं रूप आकाशातून त्यांना येताना दिसलं. हे या ब्रह्मांडाच्या पलीकडे होते. ते इतकं अफाट होतं की पहिल्यांदा त्यांच्या लक्षातच नाही आलं की हे रुद्ररूप आहे म्हणून. त्यांना सुरुवातीला त्याची अतिशय भीती वाटली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे जसं रुद्रच आहे. त्या रूपाची त्याची अवस्था अशी होती, त्याचं सगळं आकार हा प्रचंड प्रचंड मोठा होता. वर्ण संपूर्ण काळा काळा होता आणि त्यांनी सगळं आकाश असं भरून सोडलं होतं. त्याचा वर्ण इतका काळा होता तरी पण त्याचं तेजही तसंच होतं की जे जसं दुपारच्या सूर्यासारखं वाटत असावं. त्या आकाराच्या जो चेहरा होता त्या चेहऱ्यावरती 3 सूर्यासारखे असे नेत्र होते, डोळे होते आणि त्याच्यातून सारख्या ज्वाला या बाहेर पडत होत्या. आणि त्याच्यामुळे ह्या व्यक्तीचं हे जे काही रूप होतं त्याचं शरीर, त्याचा चेहरा हा प्रकाशमान होत होता. वसिष्ठ ऋषींनी बघितलं की त्या रूपाला 10 तोंड होती, 5 तोंड होती, 10 हात होते आणि 3 नेत्र, हातामध्ये त्रिशूल धारण केलेला असा तो रुद्र आकाशात अवतीर्ण होत हळूहळू पुढे येत होता. आणि त्याच्यानंतर त्याचं शरीर हे व्यवस्थितपणे स्पष्टपणे दिसायला लागलं. ते रूप हे या ब्रह्मांडाच्या बाहेर असं स्थिर होतं. म्हणजे ब्रह्मांड एका ठिकाणी, त्याच्यामध्ये हा सगळा प्रलय होतो आहे आणि ते रूप हे त्याच्या बाहेर. आणि त्यांनी त्याचं रूप असं होतं की असं वाटलं की प्रत्यक्ष आकाशच त्यांनी काहीतरी एक स्वतःला हात पाय युक्त असं शरीर धारण केलं आहे आणि ते तसं दिसलं. किंवा तो समुद्रच स्वतःला त्यांनी आता उभं केलं आहे असं ते जाणायला लागलं. त्याचे 3 डोळे, हातातला त्रिशूल यावरून वसिष्ठ ऋषींच्या लक्षात आलं की तो रुद्र आहे आणि म्हणून त्यांनी त्या परमेश्वराला दुरूनच नमस्कार केला. आता श्रीरामांनी इथे प्रश्न विचारला. श्रीराम विचारत आहेत की
हा जो असा ईश्वर आहे तो असा भयंकर का झाला, त्याचा वर्ण असा काळा का, आणि त्यांनी अशी एवढी मोठी आकृती का धारण केली, त्याला हे जे 5 तोंड आहेत, 10 बाहू आहेत, असं म्हटलं, 3 नेत्र आहेत, हे सगळे प्रकार काय आहेत, त्यांचं प्रयोजन काय आहे, तो स्वतंत्र आहे की परतंत्र आहे. आता स्वतंत्र आणि परतंत्रची व्याख्या काय आहे की ज्याच्या मागे काही कारण असेल तर तो परतंत्र. म्हणजे आपली जर स्वतःचीच निर्मिती बघितली तर आपल्या मागे काही कारण होतं म्हणून आपण जन्माला आलो, म्हणजे तसे म्हटले तर आपण परतंत्र. स्वतंत्र म्हणजे कुठलंही कारण नसताना तो काहीही कशाशिवायही स्वतः राहू शकतो असा. जर तो स्वतंत्र होता तर मग त्याला हे सगळं नष्ट करायची अशी एवढं त्रिशूल वगैरे घेऊन आणि एवढे भयंकर रूप धारण करण्याची गरज काय होती. आणि परतंत्र असेल तर मग त्याच्या मागे प्रेरणा कशामुळे तो निर्माण झाला, हे सगळे प्रश्न श्रीरामांनी विचारले. त्यांनी हेही विचारलं की तो जो कोणी होता त्याचं स्थान काय, तो मूळ कुठे राहतो, आणि त्याची जी काही छाया असेल तर ती छाया हा काय प्रकार आहे, ते सगळं मला स्पष्ट करून सांगा. आणि याचं जे काही स्पष्टीकरण वसिष्ठ ऋषींनी दिलं आहे ते फार सुंदर आहे. मुळात हे जर लक्षात आलं, ते स्पष्टीकरण त्यांनी जे काही सांगितलं आहे ते, त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जे काही संशय असतात, आपल्या अस्तित्वाबद्दल जे काही अभिमान असतील, ते सुद्धा थोडेसे आपल्याला समजायला आणि त्याच्यातून बाहेर पडायला मदत होऊ शकते. वसिष्ठ ऋषी सांगतायत की हा रुद्र नावाचा जो ईश्वर आहे हा त्या आपल्या अहंकाराच्या जाणीवेच्या आकाराचा आणि रूपाचा आहे. आपल्याला ही सृष्टी कशी निर्माण झाली याची जी काही उत्पत्ती प्रकरणात आपण जे काही ऐकलं आहे त्याच्यामध्ये हे लक्षात आलं असेल की या परमात्म्यामध्ये कुठेतरी एक जाणीव झाली की मी कोणीतरी आहे, आणि असं ती जी जाणीव होती की माझ्यापासून काहीतरी वेगळं असावं, मी एकटाच आहे, अहम एकोहम बहुस्यामी असा जो काही त्याच्या बाबतीत म्हटलं जातं की मी काहीतरी आहे आणि मी बघावं कोण आहे, आणि ते कोण आहे पासून मग मी एकटा आहे मग अनेक व्हावे, ही जी काही कल्पना होती, ती जी जाणीव होती, तर तो जो मीपणा आला होता त्यावेळेस, तो मीपणा म्हणजे तो अहंकार, ती अहमची जाणीव, आणि ती अहमची जाणीव म्हणजेच हा रुद्र. तो जो अहम निर्माण झाला तो हा रुद्र आहे. तर हा त्या अहमच्या जाणीवेच्या आकाराचा रूपाचा आहे. सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या कारणाला, स्थितीला आणि संहाराला जो काही संकल्प लागतो की काही निर्माण करायचं आहे, तो संकल्प म्हणजेच ह्या जाणीवेच्या, या रुद्राच्या, या अहंकाराच्या स्थितीवरती, अहंकारामुळे तो आहे. आणि हीच अहंकारता, हा जो अहंभाव आहे, ह्याच्यामुळेच हे सगळं जग, हे सगळं काही जे दिसतं, ही सगळी सृष्टी ही त्याच्यावरती अवलंबून आहे. तिच्याशिवाय कुठलंही कारण घडू शकत नाही. मुळात मी आहे आणि म्हणून काहीतरी होत आहे. ती जर अहमचा प्रकार नसेल तर काहीच होत नाही. विद्याधरची आवाज बरोबर आहे का, किंवा बाकीचे कोणी सांगू शकाल आवाजामध्ये काही प्रॉब्लेम आहे? आहे, ओके ओके व्यवस्थित आहे? आहे, काय अडचण नाही. बरं, ठीक. त्याच्यानंतर जे दुसरं स्तर येतो की जिथे आपण ब्रह्मांड म्हणतो. ब्रह्मांडाची ही एक अहमची जाणीव असते, ब्रह्मदेवाची, तोही अहंकार. आणि त्याच्यानंतर आपलं, त्याला जो ब्रह्मांडाचं म्हटलं तर ते समष्टी झालं. त्याच्या खाली व्यष्टी, इंडिव्हिज्युअल, आपण जे एक आहोत, आपल्यामध्ये जी अहमची जाणीव असते, या सगळ्यांची जी देवता आहे ती म्हणजे ही रुद्र देवता, ती म्हणजेच ही अहमभाव, अहंकाराची जाणीव. आणि जे काही आपण संकल्प करतो, निश्चय करतो, ज्या काही वृत्ती असतात त्या केवळ अहमच्या कारणामुळे निर्माण होतात. तर आपण लक्षात घ्या, जेव्हा आपण मोक्षाचा, ज्ञानाचा अभ्यास केला त्यावेळेस काय सोडायचं असेल आणि चुडालानी त्या शिखीध्वजाला किंवा कचाला त्याच्या बृहस्पतीने, त्याच्या वडिलांनी जे काही ज्ञान दिलं त्याच्यामध्ये काय सोडायला सांगितलं असेल तर तो अहंकार सोडायला सांगितला होता. का? कारण त्याच्याशिवाय जेव्हा आपण तो अहंकार सोडतो तेव्हाच आपण आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे ही जी जाणीव आहे, मी काही करतो तर ते केवळ करतो आहे, अस्तित्व आहे म्हणून करतो आहे, त्याच्यात मीपणा नसतो. तर हा मीपणा जेव्हा नसतो तेव्हा आपल्या हातून होणारे कुठलेही कार्य हे आपले कार्य नसतात. आणि जेव्हा मीपणा असतो की मी काहीतरी करतो आहे, ही भावना जेव्हा येते त्याच्याबरोबर मग सगळे कार्य, त्यांचे फळं, त्या फळांना मग आपण रिस्पॉन्सिबल, आपण जबाबदार, जे येतील ते फळं आपल्याला सगळे त्याचे भोगायचे असतात.
त्यामुळे हा मीपणा हा आपल्यामध्ये असतो आणि या मीपणामुळे सगळे संकल्प निश्चय जे काही असतात ते आपण करतो. त्याच्याशिवाय फक्त अस्तित्व हे कारण असतं. त्यामुळे हा जो काही अहंकार आहे याच्यामुळेच आपलं मन बुद्धी चित्त ह्याच्यातला जो अहंकार मधला अहंकार आहे त्याचं वर्णन इथे केलं आहे. त्यालाच अस्मिता असं सुद्धा म्हणतात. हा अहंकार याचं नाव रुद्र का ठेवलंय तेही सांगितलंय की हा एक प्रकारे आपल्याच दुःखाला म्हणजे प्राणीमात्रांच्या दुःखाला हा कारण आहे आणि त्यांच्या आनंदाला सुद्धा कारण आहे. कसा तर त्याच्यात म्हटलंय रुदन, रुदनवरून रुद्र. रुदन म्हणजे काय? दुःख, रडणं. आता हे दुःख का होतं तर ह्याच्यामध्ये या दोन्ही शक्ती आहे, रुदन करण्यासाठी आणि रुदन दूर करण्यासाठी. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा आपण जे पुरुष म्हणू जे प्राणी म्हणू ते जेव्हा विषयांशी एकरूप होतात म्हणजे बाहेर जर त्यांना जे काही अस्तित्व दृश्य दिसतं त्याच्यामध्ये जेव्हा ते गुंतून जातात आणि त्याच्यामधून मग मी माझं ही जी काही अभिमानता हा जो अहंभाव येतो आणि त्या मी माझं मध्ये अहम ममता हा विषय आहे त्याच्यामध्ये एकदा गुरफटायला लागले की मग ते कर्म त्या कर्मांमुळे येणारे फळं त्यांचे दुःख हे काही जे काही सगळे विषय असतात तर ते त्याच्यामुळे त्या व्यक्तीला शेवटी रडवतात आणि रडायला कारणीभूत असल्यामुळे तिला रुदन म्हटलंय. पुन्हा लक्षात घ्या, आत्ता जसं सांगितलं की मीपणा आहे, अहंभाव आहे म्हणून काहीतरी करतो आणि जे करतो त्या कर्माच्या फळांशी सुद्धा आपण अटॅच होतो. हां, आणि त्याच्यासोबत अटॅच झाल्यामुळे दुःख. कर्मफल सोडून दिले, कर्मफल त्याग केला तर मग त्याच्यामध्ये काही संभव होत नाही, पण मी असल्याबरोबर तो प्रकार येतो आणि त्याच्यामुळे दुःख येतात आणि म्हणून या मीमुळे दुःख येतं, रुदन येतं, म्हणून त्याला रडवणारा असा रुद्र हे त्याचं नाव पडलेलं आहे. आणि त्याच्याच विरुद्ध की मी नाही ही जेव्हा जाणीव आपल्याला होते, मी नावाचा काही प्रकारच नाही, त्याच्यामुळे कुठल्या दृश्यामध्ये मला जायची गरज नाही, अडकायची गरज नाही, तर त्याच्यातून त्या सगळ्या दुःखांपासून वाचवणारा सुद्धा हाच रुद्र. कारण मी नाही म्हणायला सुद्धा कुठेतरी तो मी असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, मी आहे किंवा मी नाही या दोन्ही भावनेमध्ये हा मी असणं आवश्यक असतं. तर याच्यापासून वाचवणारा सुद्धा तो रुद्रच आहे. याप्रमाणे हा रुद्र सगळ्याच प्राणीमात्रांच्या अहम भावनेला त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे आणि ती सगळ्या सृष्टीमध्ये सगळीकडे व्यापून असल्यामुळे जिथे जिथे आहोत आपण त्या सगळ्या ठिकाणी मीपणा आहे आणि अशा रीतीने तो सगळ्या शरीरांना सगळ्या जीवांना धरून आहे. कारण मुक्त कोण? ज्यांना अहमची भावना नाही. अहमची भावना असल्याबरोबर मीपणा आला त्याच्यामध्ये आपण सगळंच काही मग जीवन धरून ठेवलेलं आहे, सगळ्या सृष्टी धरून ठेवलेली आहे. आणि अशा रीतीने त्याला आकाशात्मा सुद्धा म्हटलेलं आहे कारण तो फक्त आकाशात स्थिर आहे, त्याचं मुळात अस्तित्व असं काही नाही. म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतायत की मी ज्याला पाहिलं तो खरोखर शुद्ध आकाशच अशा रूपात होता. आता त्याचं वर्णन करतायत त्या रुद्राचं. प्रत्येक शरीरात जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ही त्या अहंकाराची 5 मुख आहेत. ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहे, आपण जसं म्हणतो की ज्यांनी सेन्स होतो, दृष्टी, डोळे, गंध येतो, वास येतो, ऐकतो, बोलतो, स्पर्श, हे सगळे जे ज्ञानेंद्रिय आहेत तर ही त्याची 5 मुख आहेत. त्याच्यानंतर ही 5 द्वारेच म्हणून ती प्रकाशमय आहेत. कारण द्वार का म्हटलंय यांना ज्ञानेंद्रियांना? कारण आपल्याला जे काही अनुभव यायचा तो ह्या ज्ञानेंद्रिय हे त्या द्वारासारखे असतात, गेटसारखे, दरवाजासारखे. कारण तिथूनच काहीतरी आपल्याकडे येतं, आपल्या आतमध्ये जो काही आपण आतमध्ये आहोत स्वतःला त्याच्यापर्यंत जी काही जाणीव व्हायला येते बाहेरून ती या द्वारातून, या दरवाजातून येते. म्हणून ह्या इंद्रियांना द्वार असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय ही त्याची 5 उजवे हात आणि बोलणे, आदान प्रदान करणे, गमन करणे, उत्सर्ग करणे आणि आनंद ही त्या इंद्रियांची कर्म ही त्यांचे डावे हात आहेत. हे 10 हात कुठले म्हटले आहेत तर कर्मेंद्रिय, आपले कर्मेंद्रिय आपल्याला माहिती आहे ज्यांनी आपण कार्य करतो आणि त्यांचा जे कर्म होतं ते असे 5 आणि 5 10 हात त्यांनी इथे म्हटलेला आहे. यामुळे तो दशभुज होता असं म्हटलंय. आता तो पूर्वी का दिसला नाही? मग हे सगळं त्याचं अस्तित्व असंच का होतं तर जेव्हा त्याचं कारण हे सगळं जग चालू होतं, त्याच्या अस्तित्वाच्याच रूपाने सगळं जग चालू होतं. आता या जगाचा विलय झाला त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं रूप दाखवायला सुरुवात केली. ब्रह्मदेवानी जेव्हा हे सगळं काही पंचमहाभूतं वगैरे निर्माण केली आणि त्याच्यानंतर आता त्यांनी या सगळ्यांसह आपलं मूळ शरीर मूळ रूपामध्ये विलीन होण्याची त्यांनी इच्छा केली. त्यावेळेस त्यांनी
हे जगत आहे, या जगाबद्दलचा आपला संकल्प अहम भावना ही सोडून दिली. त्याच्यामुळे आता या ब्रह्मदेवापासून जी अहम भावना वेगळी झालेली आहे ती अहम भावना या रुद्राच्या रूपाने आता दिसायला लागली. म्हणजे आपल्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझ्या आतमध्ये जी अहम भावना आहे ती सोडल्याबरोबर ती वेगळी कुठेतरी जाणीव होते, ती दिसायला लागते. सोडली तर ब्रह्मदेवाने सोडली म्हणून ती आकाश रूपात दिसायला लागली. एक एक जे स्तर असतात ते आपले पुढे जायला लागतात. आपण व्यक्ती आणि व्यष्टी या दोन्ही म्हणजे आपली जी काही भावना आहे त्याच्यामध्ये मीपणा सोडला तर आपण समष्टी रूप होतो. अहंकाराची व्याख्या सुद्धा अशीच केलेली आहे की स्वतःला या समष्टीपासून वेगळं समजणं. म्हणजेच काय की मी आहे याचं थोडंसं एक पाऊल आणखी पुढे जायचं. मी व्यक्ती नाही, व्यष्टी नाही, मी समष्टी म्हणजे संपूर्ण हे ब्रह्मांड हे रूप समजणं म्हणजे आपली अहम भावना स्वतःपासून सोडून एक पाऊल आणखी पुढे नेणं. आणि दुसरं त्याच्याही पलीकडे जायचं असेल तर या समष्टीच्याही म्हणजे या ब्रह्मांडाच्याही पलीकडे माझं अस्तित्व आहे असं समजणं म्हणजे परमेष्टीसोबत एकरूप होणं. आता या ब्रह्मदेवानी ब्रह्मांडाचा जो कोणी रचयिता होता त्यांनी मी हे जगत आहे, आता मी काहीच नाही, मी आता माझ्या मूळ स्वरूपाकडे चाललोय अशी भावना केल्याबरोबर त्याचा अहंकार सुटला आणि तो अहंकार आता या परमेष्टीच्या ठिकाणी ह्या आकाशामध्ये तिथे तो दिसायला लागला या रुद्राच्या रूपाने. खरं म्हणजे हा जो कोणी रुद्र आहे हा आता चिदाकाशच, कारण तो परमेष्टीच्या स्वरूपात आहे आणि त्याच्यामुळे तसा तो कोणाला सहजासहजी दिसणं शक्य नव्हतं. परंतु वसिष्ठ ऋषी हे तत्वज्ञानी होते, त्यांनी तत्वदृष्टीने त्याला पाहिल्यामुळे तो त्यांना सहज दिसला आणि त्याची जी काही हे वर्णन केलेलं आहे ते फक्त एक आपल्यालाच कळण्यासाठी की ह्या रुद्रामध्ये काय काय असतं, अहमभाव म्हणजे काय आहे. पुढे जाऊन अतिशय सुंदर याचं वर्णन केलेलं आहे की अहमभाव काय करतो. म्हणजे तो त्या परमात्म्याचा अहमभाव असेल तर त्याच्यामध्ये किती ब्रह्मांड काय काय होतं, ब्रह्माचा अहमभाव असतो त्याच्यामध्ये किती जगत असतात, किती त्या सृष्टीमध्ये काय काय असतं. आणि त्याच्यावरून पुढे अगदी शेवटी या पाषाण आख्यायिकेच्या शेवटी लक्षात येईल की हे सगळं आपल्या आतमध्येच आहे. आपणही आपला अहमभाव धरून ठेवला म्हणून आपल्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर हे सगळं जे एक दुसऱ्याशी संबंध याचा जोडलेला आहे आणि तो संबंध लक्षात घेणं हे फार इंटरेस्टिंग अनुभव आहे. बघूया आपण याच्यात. आता श्रीरामांनी विचारलं होतं की तो रुद्र कुठे राहतो. त्यांनी सांगितलं की हा रुद्र चिदाकाशातून इथे पुढे तो भूताकाशात म्हणजेच या वेष्टी आकाशात येतो, समष्टीमध्ये येतो, ब्रह्मदेवाच्या आतमध्ये येतो आणि तिथून आपल्या इंडिव्हिज्युअल आपल्या प्रत्येकाच्या जीवामध्ये सुद्धा याचं अस्तित्व आहे. आणि जेव्हा तो सुटतो म्हणजे आता जसं शरीर संपायला लागलं, मीपणाची भावना गेली, मीपणा गेल्याबरोबर ब्रह्मांडासोबत एकरूप झालो, ब्रह्मांडही नष्ट व्हायला लागलं, त्याच्यानंतर तो परत उलट्या क्रमाने स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर ह्याचं स्वतःचं सुद्धा अस्तित्व संपतं आणि हा त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणजे हा जो उत्पत्तीचा जो क्रम झाला होता आपल्याला आठवत असेल की मी कोण या परमात्म्यामध्ये ही जी भावना आली त्याच्यामध्ये मी पासून मी ब्रह्मदेव पासून मग आता मी कोणीतरी व्यक्ती, हा जो एक एक क्रम येत गेला तो उलट्या क्रमाने व्यक्तीपासून ब्रह्मदेवापासून मी कोणीतरी आहे आणि शेवटी मी कोणीतरी आहे ही भावना सुद्धा जाऊन त्या परमात्म्यामध्ये हा रुद्र विलीन होतो. त्याचे जे काही डोळे त्यांचं वर्णन केलं आहे त्या वर्णनांना असं त्या 3 डोळ्यांचं वर्णन असं म्हटलंय की सत्व रजोतम हे जे 3 गुण असतात किंवा भूत वर्तमान भविष्य हे 3 काळ, चित्त बुद्धी अहंकार अ उ म हे 3 वर्ण जे ओंकार त्याला दाखवतात, 3 वेद, हे सगळं काही त्याच्या मुखांवरचे जे 3 डोळे आहेत, 3 नेत्र आहेत त्यांचं वर्णन करत आहेत. त्याच्या हातामध्ये जो त्रिशूल आहे तो 3 लोकांना म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यांना धरणारा तो त्रिशूल असा तो त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि यामुळे तो अतिशय उग्र स्वरूप दिसला. सगळ्या जे कोणी जीव असतील त्यांच्यामध्ये या अहंकाराशिवाय काहीच नाही. हे वाक्य ऐकायला फार सोपं आहे, पण आपण आतापर्यंत जितका अभ्यास केला त्याच्यावरून ह्याचं महत्त्व पटत असेल की आपल्यामध्ये आपण जे म्हणतो मी आहे किंवा काही आहे म्हणजे काय आहे तर केवळ तो अहंकारच आहे, तो रुद्रच आहे जो आपल्यामध्ये स्थित आहे. त्याला आपण आपल्यापासून दूर केलं तर आपण उरत नाही, मग आपण तो
या सगळ्यांशिवाय जे काही शून्य आहे तो असा परमात्मा त्याच रूपाने उरतो. तर सगळ्यांमध्ये जो आहे तो हा रुद्र, तो राहायलाही तिथेच, सगळ्यांमध्येच त्याचं अस्तित्व असतं. आणि त्यांनी स्वतः उत्पन्न केलेल्या प्राणांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे तो त्यांना फळं देतो आणि ज्ञानाप्रमाणे त्यांना आत्मानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव करून देण्याचं, मोक्ष देणं, हे सुद्धा त्याचा स्वभाव आहे. तेच त्याचं कारण आहे, तेच त्याचं फल आहे. हा आपल्या ज्या प्रयत्नांचे ज्याला आपण म्हणतो की माझं कर्म, माझं भाग्य, या सगळ्या ज्या गोष्टी असतात, अगदी सुरुवातीला आठवत असेल मुमुक्ष व्यवहार प्रकरणामध्ये, तर आपण आपल्या कर्मांची फळं भोगत असतो, जे काही असेल ते. आणि ही कर्म आपण करतो, ठीक आहे. करतो म्हणजे काय, आपल्यामध्ये तो अहंभाव असतो, त्यामुळे हे कर्म आपण करतो असं होतं आणि त्याच्यामुळे त्याचे फळं भोगतात. हे करणारा कोण आहे, हाच तो अहंभाव, हा रुद्र, हा आपल्यामध्ये असतो, हाच ते कर्म करवतो आणि त्याच्यामुळेच आपण ते फळं भोगत जातो. त्यामुळे त्याच्यातून जर आपण मुक्त झालो तर त्याची जे काही सहज योग्य फळं असतील, ज्याला आपण इव्हन फळांची अपेक्षाही करत नाही, परंतु ते देणं, ते येत जाणं, हे तर नियती आहे, ही घडत जाते. त्यामुळे या सगळ्या फळांसाठी सुद्धा हाच रुद्र कारणीभूत आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःलाच दूर केलं स्वतःपासून, आपल्यापासून, तर जे उरतं तो मोक्ष हा सुद्धा त्याच्याचमुळे असतो, त्यालाच तो कारणीभूत असतो. ह्या रुद्राचा सुद्धा पुढे लय होतो, त्याचाही नाश होत असतो. ह्या शिवानी, ज्या शिव म्हणजे आता परमात्मा, परम आकाश जे म्हणता येईल, त्यांनी ह्याला प्रेरणा दिली म्हणजे ह्याला निर्माण केलं. त्या शिवामध्ये मी काहीतरी आहे ही जी भावना झाली, ती भावना म्हणजे हा अहंकार, जो त्यापासून वेगळा झाला. आणि म्हणून स्वतःपासून त्यांनी या सगळ्या जगाचं उत्पत्ती केली, या सगळ्या जगाला त्यांनी निर्माण केलं. त्याच्यानंतर त्याची हो 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 स्थिर केलं आणि पुन्हा प्रलय करायला सुरुवात केली. आणि अशाच उलट प्रमाणे तो सगळं नष्ट होईल तेव्हा स्वतःला सुद्धा तो नष्ट होईल, त्याला सुद्धा परमात्मा मिळून सोडतो. आता याच्यानंतर त्या रुद्राने काय केलं, त्याचं सगळं तो तिथे आकाशात आला आणि त्यांनी ह्या ब्रह्मांडामध्ये हे जे काही ब्रह्मांड, अगदी ब्रह्मलोकापर्यंत सगळं जल जमा झालं होतं, सगळं पाणी झालं होतं, तर सगळ्याला त्यांनी आता आपल्या श्वासाने, तोंडाने ओढायला सुरुवात केली. आणि सगळंच्या सगळं जल, त्या एवढं मोठा जो काही एकार्ण होता, त्यांनी असा एका झटक्यात आपल्या तोंडाने ओढून स्वतःमध्ये त्याला गिळून टाकलं. याप्रमाणे त्यांनी सगळं जल पिल्यानंतर त्या ब्रह्मांडामध्ये खरं शून्य अवस्था राहील. वसिष्ठ ऋषी सांगतायत की तिथून म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत काहीही उरलं नव्हतं, सगळंच शून्य होतं. त्याच्यामध्ये खालच्या भागामध्ये, आता खालचं आणि वरचं काय, तर ब्रह्मांडाला आपण ज्या दृष्टीने बघू, त्यांनी त्यांच्या दृष्टीने सांगितलं की कुठेतरी पृथ्वी होती, तिच्या दृष्टीने खालचा भाग. त्या एका भागामध्ये जे काही सगळं अग्नीने जाळून ठेवलं होतं, त्याची जी काही राख झाली होती, जे काही पाण्यामध्ये मिसळून खाली सेटल झालं होतं, तो सगळा चिखल असा एका ठिकाणी त्यांना दिसत होता. आणि त्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याची एकूण 4 गोष्टीच फक्त शिल्लक राहिल्या होत्या, असं वसिष्ठ ऋषी सांगतात. 4 गोष्टी कुठल्या, तर हा एक रुद्र हा तिथे आला होता, कारण आता सगळंच संपलं आहे, काही उरलं नव्हतं, तिथे तो रुद्र फक्त दिसत होता. त्यानंतर जो दूरवर दिसत होता तो म्हणजे ही पृथ्वीच्या तळाचा भाग, की जिथे सगळं आता चिखल पाणी सगळं झालेलं आहे, ते तिथे उरलं होतं. त्यानंतर तिसरा भाग म्हणजेच त्याच्या या ब्रह्मांडाचा वरचा भाग, की जिथे जो अतिशय दूर होता, तिथे काही दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळे फक्त एखादं निळं आकाश जसं दिसतं तसं तिसरा भाग तो नीलवर्ण. आणि ह्या दोघांच्या मधला जो काही काळ अंतराळ होता, म्हणजे खाली चिखल आणि वरती ब्रह्मांडाचं वरचं आवरण, हे जे काही होतं तेवढं, कारण त्याच्यामधलं जे काही आकाश आहे ते, असे 4 भाग इथे दिसत होते. रुद्र, खालचा भाग, वरचा भाग आणि मधलं आकाश. या 4 गोष्टी तिथे फक्त उरल्या होत्या. आणि ही जी ब्रह्मांडाची आवरण आहे, वरचा भाग, आणि त्याला आपण असं म्हणतो 2 शक्ल झाली ब्रह्मांडाची. हे कधी ऐकलं असेल की हे अंड असतं, अंडाचे जे 2 भाग आहेत, वरचा भाग आणि खालचा भाग असं. तर त्याचं ही जी ब्रह्मांडाची कवच आहेत, त्यांच्या पलीकडे काय आहे हे सुद्धा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं. त्यांनी हे सगळं लीला सरस्वती प्रकरणातही सांगितलं होतं. आठवत असेल की लीला आणि सरस्वती जेव्हा त्यांच्या ब्रह्मांडाचं आवरण सोडून, म्हणजे ते त्या वसिष्ठाच्या घरात गेले होते आणि तिथून सोडून मग ते
ब्रह्मांड सोडून दुसऱ्या आकाशात म्हणजे पद्मराजाच्या आकाशात जाण्यासाठी निघाले, त्याच्या ब्रह्मांडात जाण्यासाठी निघाले, तर त्याचं वर्णन त्यावेळेस केलं होतं की हे एकानंतर एक कसे वेगवेगळे आवरण आहेत. आणि ते सांगतात की या ब्रह्मांडाचं बाहेरचा भाग, याच्या बाहेर गेल्यानंतर काय असेल तर पहिल्यांदा 10 पट पहिल्यांदा एक काही योजन असं जलाचं आवरण आहे, म्हणजे पाणी आहे. त्याच्यानंतर त्या पाण्याच्याही पलीकडे तेज आहे, त्याच्या भोवती 10 पट, जेवढं समजा जलाचं आवरण एवढं आहे तर याच्या 10 पट तेज आहे, त्याच्याही 10 पट, तेजाच्याही 10 पट वायू आहे, आणि वायूच्याही पलीकडे 10 पट असं आकाश, आणि त्याच्याही पलीकडे ब्रह्माकाश. असं सगळं वर्णन पूर्वी योग वासिष्ठमध्ये केलंय, इथेही त्यांनी केलंय. आणि इथे श्रीरामांनी प्रश्न विचारला की बराच स्वाभाविक आहे की हे जे सगळं तुम्ही पाणी, त्याच्यानंतर वायू आणि आकाश आणि हे तेज वगैरे सगळं म्हणता, पण यांना धरून कोण ठेवतं? म्हणजे एखाद्या गोष्टीच्या भोवती सगळं काही असेल तर कुठेतरी ते पडून जायला हवं, बरोबर? याला धरून कशाने ठेवलेलं आहे? तर वसिष्ठ ऋषी सांगतात की जसं गुरुत्वाकर्षण असतं, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भोवती सुद्धा हा प्रश्न आपल्याला कधी पडत असेल की पृथ्वीवरती एवढ्या सगळ्या बाजूनी पाणी आहे, मग ते कुठेतरी आकाशात उडून का नाही जात, असं पडून का नाही जात? मग ते सगळं असं सेंटरकडे, मुख्य जो केंद्र आहे त्याच्याकडे ओढलं जातं. तसं हे ब्रह्मांडाच्या भोवती जे काही वेगवेगळे आवरणं असतील की जिथे पाणी आहे आणि आणखी काही काही आहे, तर त्यांचं काय होतं, तर ते कसे काय तिथे टिकतात? वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे जे ब्रह्मांडाचं आवरण आहे ते घनीभूत आहे. घनीभूत म्हणजे आपल्याला आता म्हणते की जसं प्रत्यक्ष एखादा बॉल आहे, काहीतरी हार्ड आहे, आणि 2 वस्तूंमध्ये स्वाभाविकपणे एक आकर्षण असतं. जसं आपण एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो म्हणतो, म्हणजे आकाशामध्येही एवढे सगळे जे काही ग्रह तारे वगैरे असतात त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. जसं स्वतःला त्यांचं आकर्षण असतं, म्हणजे पृथ्वी ही स्वतःला आपल्या आतमध्ये ओढत असते त्याच्यावरच्या वस्तूंना, तसंच ती तिच्यापासून दूरच्या वस्तूंना सुद्धा एका विशिष्ट आकर्षणाने ओढत असते. आणि हे आकर्षण या सगळ्या जे काही त्याच्या भोवती, ब्रह्मांडाच्या भोवती जे काही आवरण आहेत त्यांना सगळ्यांना स्थिर धरून ठेवतात, असं त्यांनी म्हटलंय. आता ह्या रुद्राच्या शरीरापासून पुढे आणखी एक सावली निर्माण झाली. वसिष्ठ ऋषींना खरा हा प्रश्न पडला की या संपूर्ण आकाशामध्ये आता इथे काहीही सूर्य नाही, कुठल्याही प्रकाशाचं काही कारण नाही, तरी पण ती सावली कशी काय निर्माण झाली? आणि ते बघतायत, हा विचार करतायत, तोपर्यंत ती जी सावली होती ती रुद्राच्या पुढे उभी झाली आणि तिथे तिने नर्तन करायला सुरुवात केली. त्या सावलीचंही वर्णन त्यांनी केलं आहे की तिचं रूप कसं होतं, तर ती रुद्रासारखीच अतिशय मोठी, अतिशय भयंकर, पण अतिशय क्रूर अशी होती. ती अतिशय रोड होती. तिच्या अंगावर काही असं हाड मांस वगैरे असं काही लक्षणं नव्हते. जसं तिच्या नसा वगैरे सुद्धा इतक्या सहज दिसून येत होत्या की असं वाटायचं की हिने अनेक दिवसांचा उपवास केला आहे किंवा काय. तर अशा ठिकाणी ती आपले हात पाय पसरून तिने त्या आकाशामध्ये नृत्य करायला सुरुवात केली. तिच्या गळ्यामध्ये, शरीरावरती सगळ्या देवतांच्या, मानवांच्या, त्यांच्या शरीराच्या असलेल्या माळा, तिच्या कानांमधून वेगवेगळ्या प्रकारचे नाग खाली लटकत आहेत, त्यांची जसं कुंडलं म्हणतो तसं, आणि वेगवेगळ्या ठिकाणी माणसांची शरीरं लटकलेली, असं तिचं भयंकर रूप होतं. तिलाही 3 नेत्र होते, त्यांच्यातूनही सारख्या ज्वाला या बाहेर पडत होत्या. आणि तिने या अशा प्रकारे जो आपला नाच करायला सुरुवात केली, आपले हात पसरले आणि तिने सतत हात वरती करत खाली करत तिथे नृत्य करायला सुरुवात केली. तिचं नृत्य वाढायला लागलं, ती गोल 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 फेरे घ्यायला लागली, आणि त्याच्यामुळे तिचं रूप हे प्रत्येक क्षणी बदलायला लागलं. कधी तिला एक हाताची दिसायची, कधी एक पायाने नाच करताना दिसायची, असं विचित्र स्वरूप तिचं, कधी एक रूप कधी दुसरं रूप, असे वेगवेगळे रूप तिचे दिसायला लागले. वसिष्ठ ऋषी म्हणतात की रामा, हीच ती कालरात्री होय, हीच ती भगवती काली होती. अशा प्रकारचा निर्णय तिच्याबद्दल मी केला. तिच्या त्या शरीरावरून, तिच्या वागण्यावरून मला ते लक्षात आलं. ती आता अतिशय भयंकर अशा श्वास निश्वास आवाज करत ती गाऊ लागली. वेगवेगळे प्रकारचे गाणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचा आवाज तिच्याकडून यायला लागला, आणि तिला तिच्या नृत्याचा आवेश चढला, आणि त्यामुळे तिचं शरीरही अतिशय वाढू लागलं. वसिष्ठ ऋषी म्हणतात, मी आकाशामध्ये फार दूरवर उभं राहून हे सगळं मी बघत होतो.
तिचा जो चंचलता हा मूळ असा स्वभाव, स्पंद हेच तिचं सार आहे. अशा रीतीने तिने आपल्या शरीरावरती सगळ्या प्रकारचे हिमालय, कैलास, मेरू हे सगळे पर्वत तिने धारण केले होते. आणि तिच्या अंगावरचे जे मणी रत्न होते हे सुद्धा 3 लोक म्हणजे पृथ्वी, आकाश, पाताळ, पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ हे असे लोक तिथे जे नगर ते सुद्धा दिसायला लागले. तिच्या अंगावरती सगळ्या प्रकारचे नगर, माणसं, पर्वत, नद्या, समुद्र सगळं काही हे तिच्या अंगावरती होतं. आणि फक्त एवढंच नव्हतं, त्याच्याही पलीकडे आपण जे आपल्या संसारात वापरतो म्हणजे कुदळ, उखळ, मुसळ, घागरी, करंडे, सूप, थाळ्या, जाड जाड लाकडं अशा प्रकारे सगळ्या लहान मोठ्या वस्तूंच्या माळा सुद्धा तिने धारण केल्या होत्या. ती नृत्य करत असताना त्या वस्तू एक दुसऱ्यावर आपटायच्या, फुटायच्या, ती पुन्हा नवीन वस्तू निर्माण करायची, पुन्हा त्या सगळ्या वस्तू तिच्या भोवती तिच्या अंगावरती असून ते फिरत होते. अशा स्थितीमध्ये तिचं हे जे कालीचं वर्णन आहे, तिचं सरस्वती रूप सुद्धा वसिष्ठ ऋषींनी इथे सांगितलंय. तिचंही ते वर्णन त्यांनी केलं. ते म्हणतात की ही जी काली आहे हीच एक प्रकारे जगातलं जे मुख्य ज्ञान आहे ते देणारी सुद्धा अशी होती. ती सरस्वती रूप होती, सद्बुद्धी आणि सत्कर्म रूप देणारी अशी सरस्वती सुद्धा ती होती. तिच्या एका कानामध्ये तिच्या कानामध्ये तिने धर्म आणि अधर्म अशी 2 प्रकारची, पाप आणि पुण्य अशा प्रकारची तिने कर्णभूषणं घातली होती. तिचे स्तन, 4 स्तन हे 4 वेदांचं सार हे धरून होते. त्याच्यातून धर्म वाहत होता, धर्मरूपी दूध वाहत होतं असं ते म्हणतात. तिचे जे मोठे मोठे तिने जे आवाज करत होती, जो जयघोष चालला होता तो म्हणजेच तिचं वेदघोष होते आणि ती दिव्य ब्रह्मचारिणी अशी दिसत होती. तिच्या शरीरावरचे रोम म्हणजे जे आपण लव म्हणतो, केस म्हणतो, ते सुद्धा म्हणजे सगळे देव देवता, त्यांचे 14 प्रकारचे भूत जाती जे भुवन आहेत ते, त्याच्यातले नगर, गाव, वस्त्या, पर्वत वगैरे हे सगळं तिथे होतं आणि तेच तिच्यासोबत नाचत आहे हे त्यांनी अनुभवलं. तिच्या शरीरावरती एकही वस्तू अशी स्थिर नव्हती. आणि हे सगळं जेव्हा तिचं गरगर फिरणं आणि त्या गरगर फिरण्यामध्ये या सगळ्या वस्तू गोल गोल फिरत आहेत, वसिष्ठ ऋषींनी फार छान वाक्य म्हटलंय. ते म्हणतात की असं भोवळ आणणारं हे सगळं नृत्य बघितलं, त्याच्यामध्ये सगळं जग फिरणारं बघितलं, तेव्हा असं लक्षात आलं की त्या अवस्थेत फिरत राहण्यात सुख नाही, तर त्या पलीकडे राहून त्या नृत्याचा साक्षी होऊन राहण्यात सुख आणि शहाणपण आहे असं मला वाटलं. लक्षात घ्या, आपल्या जीवनात मी मगाशी जसं म्हटलं की आपल्या जीवनात सुद्धा आपल्याच आतमध्ये हे प्रलय होत असतात. आपल्याच आतमध्ये रुद्रही आहे, आपल्याच आतमध्ये ती काली पण आहे. तिचं हे सगळं फिरणं, जे काही या सगळ्या जगाचा प्रकोप चालला आहे तो सगळा आपल्या आतमध्ये होत असतो. कधी शांत रुद्र शांत होतो, कधी पुन्हा उत्पत्ती होते, पुन्हा कधी प्रलय होतो. आपल्याच भावनांचे उद्रेक हे सगळे या रूपाने होत असतात. आणि त्याच्यामध्ये हा विषय पुन्हा येईलच, कारण नंतर वसिष्ठ ऋषी पण म्हणतात की माझ्या आतमध्ये सुद्धा मी हे सगळं उदय आणि अस्त बघितला. तर ह्या जेव्हा गोष्टी आपल्यामध्ये होत असतात तेव्हा त्यांच्याकडे साक्षी भावाने बघणं ह्याला काही अर्थ आहे. नाहीतर जे होत आहे त्याच्यातच भाग होऊन वाहून जाणं आणि स्वतः रुद्र होणं हे याच्यात काही अर्थ नाही, कारण आपण त्याच्यात फिरत राहतो, भरकटत राहतो. या वाक्यावरती जरूर विचार करा की ह्या सगळ्या गरगर फिरणाऱ्या जगाचा भाग होऊन राहायचं की त्याच्याकडे साक्षी भावाने बघत केवळ जे दिसतंय त्याच्यात सुखी राहायचं. आपण आजपर्यंतचं जीवन, आज जे काही माझ्या आयुष्याचे 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा सहज विचार करत होतो, तर लक्षात आलं की अनेक वर्ष आपण असेच गरगर फिरत राहिलेलो. जे येईल त्याच्या मागे धावा, जे येईल त्याच्या मागे स्वतःला नुकसान करून घ्या. कुठेतरी सुख, कुठेतरी मोह, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर या सगळ्यांच्या मागे धावत राहायचं. जगाची ही भावना, जगाची ही निर्मिती, जगाची ही वृत्ती, त्याच्यामध्ये आपण फसलो. हे सगळं फिरतंय, आपणही फिरतोच आहोत. आपल्या वासना आपल्याला फिरवत राहतात याचा भाग बनून. आणि मग हळूहळू हे जेव्हा योग वासिष्ठ सारखं ग्रंथ हातात आले आणि त्याच्यामुळे जे काही ज्ञान व्हायला लागलं ते थोडीफार का होईना, परंतु या सगळ्या घडामोडींकडे साक्षीभावाने बघण्याची वृत्ती हळूहळू निर्माण झाली. त्याच्यात खरं सुख आहे, त्याचा भाग होऊन वाहून जाण्यात सुख नाही, एवढं मात्र लक्षात आलं.
तर ह्या वाक्यावरती जरूर विचार करायचा, अभ्यास जरूर करा. वसिष्ठ ऋषी पुढे सांगतात की ही जी काही देवी आहे ही एवढं सगळं जे काही करते आहे तिच्यामध्ये सगळे विरुद्ध भाव ते सुद्धा स्थिर आहे. म्हणजे हिच्याच मध्ये कुठेतरी निर्मिती होते आहे, कुठेतरी कोणी जीव जन्माला येतात, कोणीतरी मरतात, कोणीतरी स्थिर राहतात, कुठे आग आहे, कुठे पाणी आहे, सगळ्या विरुद्ध गोष्टी हिच्यामध्ये एकत्र आहेत. आणि अशी ही कालरात्री या सगळ्या प्रकारे सगळ्या गोष्टींना घेऊन हा संसार फिरवत असते. तिचं नृत्य हे सुरू असतं. हिचं जे रहस्य आहे या देवीचं, हे जे काही सगळं ती करते आहे, तर त्याच्यामध्ये सगळं काही घडणं, एखादी गोष्ट घडते, ती घडल्यानंतर त्याला काहीतरी कारण असतं. जसं या ब्रह्मांडामध्ये काही कारण असेल तर ब्रह्मदेवाचा संकल्प, पण तो कारण झाल्यानंतर आपोआप ते पुढे टिकत राहतं. इथे एक छान उदाहरण दिलेलं आहे की जसं एखादी धान्याची रास आपण उभी केली, धान्याचा ढीग उभा केला, तो उभा केल्यानंतर स्वतःच्याच ते जे काही धान्य असेल त्याच्या गुळगुळीतपणामुळे ते आपोआप खाली घसरायला सुरुवात होते. तसं या ब्रह्मांडाचं आहे. ब्रह्मदेवाने संकल्प केला, त्याने ब्रह्मांड निर्माण केलं आणि ते आपोआपच स्वतःच्या कार्याने पुढे जायला लागलं आणि पुढे हळूहळू त्याच्यातच जे काही बदल होतात ते व्हायला लागले. आपण या सगळ्या गोष्टींचा एक भाग आहोत. आपण त्याचा अनुभव घेत असतो की कोणीतरी निर्माण केलं आणि पुढे हे सगळं आपलं आपलं चाललेलं आहे. तर ही देवी आहे, ही सुद्धा त्याचंच एक तिचे रहस्य आहे, तिच्या कार्य, तिचं क्रिया जी चालली आहे त्याच्यामध्ये की एखादी गोष्ट निर्माण झाली त्याच्यानंतर तिला पुढे काही करण्यासाठी कुठल्या प्रयत्नांची गरज नाही आहे. ती एकदा फिरायला लागली, आपोआप सगळं काही फिरायला लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून मग जे काही सगळं बदलत जातं, रूपांतरित होतं, ते सगळं जगत त्या देवीपेक्षा वेगळं नाही. ते तिचं शरीर प्रत्येक क्षणी म्हणून निरनिराळं असतं. आपलंही जीवन प्रत्येक क्षणी हे निरनिराळं असतं. याप्रमाणे ती फार मोठी भैरवी देवी, तिचं भैरवी म्हटलेलं आहे, तिने आकाशाला व्यापून त्या रुद्रापुढे त्याला वंदन करून त्याच्यासमोर नाच करायला, नृत्य करायला सुरुवात केली. आणि तिच्या ह्या नृत्यातून तिच्यासोबत तो रुद्र तो सुद्धा नृत्य करायला लागला. आणि ते जे काही नृत्याचे वाद्य होते त्याच्यातून जे वेगवेगळे आवाज यायला लागले, त्या आवाजाचा अर्थ इथे सांगतात की त्याच्यातून जसं डिंब सुडिंब अशा प्रकारचे आवाज हे यायला लागले. त्याचा अर्थ जो इथे सांगितला आहे की हे डिंब म्हणजे त्यांनी प्रार्थना केली की प्रार्थना ही आपल्यासाठी, हे भैरवा हा जो रुद्र आहे त्याला ही केलेली प्रार्थना आहे. त्या सर्व प्राण्यांच्या डिंबाला म्हणजेच अशा ज्या स्थूल प्रपंचाला त्याला तू खाऊन टाक. त्याच्यानंतर हे भैरवा पुन्हा डिंब म्हणजे आपले जे सूक्ष्म शरीर आहे त्याला सुद्धा तू खाऊन टाक, त्याला सुद्धा नष्ट कर. आणि त्याच्यानंतर हे जे सुडिंब आहे म्हणजे आपलं जे मूळ उपाधिरूप कारण, जे मूळ शरीर आहे त्याला सुद्धा अंतिम साक्षात्काराच्या वेळी तू पूर्णपणे भक्षण करून टाक. आणि नंतर जेव्हा आपण हळूहळू योगाच्या वेगवेगळ्या पुढच्या भूमिकांवरती स्थिर होऊ, त्यावेळेस जेव्हा आपण जीवनमुक्तीला पोहोचू, विदेहमुक्त होऊ, त्यानंतर त्यांना सुद्धा आपल्यामध्ये समाविष्ट करून घेऊ. या रुद्राला आवाहन केलेलं आहे की शरीर, सूक्ष्म शरीर, त्याच्यानंतर जी काही अवस्था होते ती, हे सगळं करून या सगळ्यांना स्वतःमध्ये सामावू. जसं एखादं घरचं पाणी असेल, ते वाहून गेलं नदीमध्ये, तर आपण एक नदीला आपण असं समजू की म्हणजे एक थेंब आहे, हा थेंब नदीमध्ये गेला ब्रह्मांडातून तो समुद्रात, तसं त्याचं जे स्वरूप हे समुद्र म्हणजे ब्रह्माकाश म्हणू, चिदाकाश म्हणू, त्याच्यात हा थेंब पोहोचव. तसं या एकेकाला तू नष्ट करत करत संपूर्णपणे विदेहमुक्त करून त्यांना स्वतःमध्ये सामावून घे, अशी प्रार्थना त्या एका छोट्याशा गीतामधून इथे केलेली आहे. संस्कृत श्लोक आहे तो. तर हे वर्णन केलं आणि याच्यानंतर मग पुढे या कालीदेवीच्या स्वरूपाचं, तिचा अर्थ काय, पुढे यांचं ऐक्य कसं होतं, ती सुद्धा त्याच्यामध्ये रुद्रामध्ये कशी समाविष्ट होते आणि पुढे काय काय होतं, हा रुद्रसुद्धा कसा विलीन होतो त्या परमात्म्यामध्ये, हे सगळं वर्णन पुढे आलेलं आहे. ते आपण उद्या बघूया. आजच्या पूर्वी ते आपण इथे थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव. चला, काही प्रश्न आहेत का?
हा बोला प्रीतीजी. हा, जय गुरुदेव. जय गुरु. मला ऍक्च्युली एक असा प्रश्न होता की ते रुद्राचं वर्णन ऐकताना आणि त्याच्यानंतर ते जे सावली असंच म्हणलात ना तुम्ही, तर ते जे गुरु वसिष्ठांना पण तो प्रश्न पडला की सूर्य नाही किंवा हे नाही तर मग सावली कसं आणि हे, तर त्याच्या पुढे जाऊन रादर ते उलट इवन इन डिटेल वर्णन आहे की 3 नेत्र दिसले किंवा शिरा पण दिसल्या आणि हे, तर आपल्याला तर सावलीचा अर्थ हा म्हणजे ती प्लेनच असते ना. सो ते इतकं स्पष्ट रूप कसं काय दिसलं असेल? म्हणजे सावली म्हणतो जेव्हा आपण या शरीराची सुद्धा जी उन्हात पडते ती नुसती सावली असते, त्याच्यामध्ये 3 नेत्र किंवा असं हे काही दिसत नाही, तर मग त्या अर्थाने सुद्धा त्याचं कोरिलेशन नाही लागत आहे. हा बरोबर आहे. म्हणजे सावली म्हटल्यानंतर ती स्थिर असेल, तर तिच्यातून सुद्धा तिला सुद्धा 3 नेत्र कसे काय? रुद्राला होते 3 नेत्र, पण ते दिसतील कसे? आणि दिसले तर त्याच्यातून ज्वाळा वगैरे कशा काय बाहेर पडतील? तिचं अस्तित्व वेगळं आणि रुद्राचं अस्तित्व वेगळं, कसं काय शक्य? हा प्रश्न बरोबर आहे. एक्झॅक्ट. हां, पण त्याचं काही माझ्याकडे उत्तर नाही. त्यांनी वर्णन केलंय तर म्हणजे त्यांना कदाचित तसं दिसलं असेल, किंवा ती सावली म्हणजे प्रत्यक्ष कुठल्या प्रकाशामुळे पडलेली सावली नसेल, त्यांना ती छायारूप वाटली असेल, ते शक्य आहे. की याच्यासारखीच दिसणारी, याच्याच आकाराची, म्हणून त्यांनी तिला सावली असं म्हटलं असेल. आपण जसं नवरा बायकोमध्ये म्हणत नाही का, की बायको नवऱ्याची सावली आहे, किंवा नवरा बायको हा. तसं या तसं काही असू शकतं. मला मला आणि त्याच्या असोसिएशन मध्ये हा पण एक प्रश्न आला की हे जसं आता निर्वाण प्रकरणामध्ये श्रीरामाची अवस्था तर बऱ्यापैकी एक सेटल्ड काइंड ऑफ अवस्था आहे, तर मग त्याला आता या अर्थाने प्रश्न असे पडत नाहीयेत का? म्हणजे आता सगळं फक्त समजणं या कॅटेगरीत होत आहे का? श्रीरामांना व्यवहारात कसं राहायचं आत्मज्ञान झाल्यानंतर ते सांगणं सुरू आहे. आणि आतापर्यंत कधी निर्वाण हा प्रकार, म्हणजे हे सगळं कसं संपतं, प्रलय कसा होतो, काय होतो, त्याचं वारंवार म्हणजे माहिती आहे, पण मग वारंवार सांगायची गरज काय? तर ती भावना पक्की झाली पाहिजे. हे जे आज मी जे थोडंसं सांगितलं आणि पुढे जे सांगणार आहे, की जग हे सगळं नष्ट होणारच आहे, आणि नष्ट होताना हे जे काही अनुभव येतात त्या जगाच्या नष्ट होण्याचे, ते सगळे इथे वर्णन केलेले आहे. वसिष्ठ ऋषींनी आता जे वाक्य म्हटलं की हे बाहेरून बघण्यातच, साक्षी भावाने बघण्यातच काय सुख आहे ते आहे, त्याचा भाग बनण्यात सुख नाही. श्रीरामांनी एक्झॅक्टली. हा मेसेज तसा सूक्ष्म रीतीने होता की तुझ्या जीवनात अनेक परिवर्तन कदाचित होतील, अनेक गोष्टी होतील, आणि ही काल रात्री जशा पद्धतीने नाचते तर तसं ती सगळं जग तिच्यामध्ये नाचत आहे, त्याच्यामध्ये सगळंच काही निर्माण होत असतं, सगळंच लय होत असतं. हे स्वीकार, ही वस्तुस्थिती अशीच राहणार आहे. त्याचा भाग बनून त्याच्यामध्ये स्वतः गरगर फिरून दुःखी होऊ नकोस. जे आहे ते दुरून बघ, साक्षी भावाने बघ आणि शांत राहा, असा कदाचित तो संदेश द्यायचा असेल. अगदी अगदी. येस, हे खूपच पोचतं. म्हणजे मला फक्त तेच वाटत होतं की आता मग श्रीरामांना प्रश्न पडतच नाहीत का? का हे तर सगळं ते फक्त आता समजण्याच्या लेवलवरच चालू आहे का? प्रश्न पडतायत, पण ते कुतूहल म्हणून की हे काय, ते काय, असं ते माहिती दिली त्याच्याबद्दल, मी किंवा आणखी हे सांगा, डिटेलमध्ये सांगा, अशा प्रकारचं. बाकी काही हे नाही. की त्यांनी जसं विचारलं ना की हे तुम्ही म्हणता विशेष. ब्रह्मांडाच्या भोवती सगळे आवरण आहेत, ते कसे स्थिर आहेत, ती फक्त एक माहिती म्हणून, त्याच्यामध्ये काही ज्ञान आहे अशातला प्रकार नाही. इंटरेस्टिंग. ओके. आणि आता लकीली बोलायचा चान्स मिळाला, त्यामुळे सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप अभिष्ट चिंतन आणि जीवेत शरदशतम. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरु. अनेकांनी चॅटवरती विशेष केले, तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आशीर्वाद असेच असू द्या. उमेशजी बोला. त्याने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हटलं तुम्हाला सर्वांतर्फे. 50व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थांबायचं विद्याधरजी? येस सर. 50वा वाढदिवस तुमचा चांगला साजरा, चांगल्या पद्धतीने एकदम 100-101 लोक आहेत. त्यामुळे फक्त पार्टी नाहीये. पार्टी करू आपण कधीतरी. होईल. 17 तारखेला करायची आहे आपल्याला. 17 तारखेला तारखेला करायची 17ला करू. येस. ठीक. ठीक आहे. येस सर. जय गुरु. जय श्रीराम. थांबायचं.